आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध स्थितीमुळे भारतामध्ये गॅस टंचाई निर्माण झाली आहे। एकेका सिलेंडरसाठी नागरिकांना धावपळ करावी लागते। त्यातच जालना तालुक्यातील रामनगर शिवारामध्ये भारत गॅस एजन्सीचं गोडाऊन फोडून तब्बल 110 सिलेंडर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। शनिवार आणि रविवारी 2 दिवस हे गॅस एजन्सीचं गोडाऊन बंद होतं आणि त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी गॅस एजन्सीचं कुलूप फोडलं आणि या गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून तब्बल 110 सिलेंडर या ठिकाणाहून लंपास केलेले आहेत। आपल्यासोबत हे गॅस एजन्सीचे कर्मचारी आहेत। दादा, मला सांगा की नेमकी काय घटना घडली होती आणि काय तुम्हाला माहिती पडली? 14 ते 16 तारखेची मदत ही चोरी झालेली आहे। नेमकी आम्ही जेव्हा गोडाऊनला आलो तर आम्ही पाहिलं का दरवाजेला कुलूप नाहीये। मग लगेच आम्ही मॅनेजर साहेबाला फोन केला, पोलीस स्टेशनला फोन केला, पोलीसवाले आले। त्याच्यानंतर तपासणी केली, पंचनामा केला। त्याच्यामध्ये 110 गॅसचे बाटले चोरी गेलेले आहेत, ज्याच्यामधून 96 घरगुती आणि 12 कमर्शियल आणि 2 5 किलोचे व्यावसायिक ते चोरीला गेलेले। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, काय पंचनामा केलाय? या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे, पण आता ते पुढचं काही माहित नाही। आपण जर बघितलं तर या गोडाऊन मधून तब्बल 110 सिलेंडर चोरून नेल्याची घटना घडली। त्यानंतर याची माहिती मोजपुरी पोलिसांना देण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी येत पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर पोलीस आता या चोरट्यांचा शोध घेत आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 मराठी, जालना।